श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 जुलै पासून पवित्र अशा आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या आषाढ महिन्याची समाप्ती 12 ऑगस्टला होणार आहे. आषाढ हा महिना धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या प्रत्येक व्रताला, प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्व असतं. त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना सुद्धा केली जाते. आषाढ महिन्यात कुलदेवीची उपासना केल्याने घराचे रक्षण आणि आरोग्य, कौटुंबिक समृद्धी प्राप्त होते. या काळात अनेक घरांमध्ये आषाढ महिन्यामध्ये अनेक घरात कुलाचार सुद्धा पाळले जातात, ज्यामध्ये कुलदेवीला नित्य नेमाने सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवणे आणि कुटुंबातील कल्याणासाठी प्रार्थना करणे. या आषाढ महिन्यात कुलदेवीची उपासना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात येणारे सण आणि तिथींचे आध्यात्मिक महत्व आहे. या आषाढ महिन्यात गुप्त नवरात्री सुद्धा साजरी केली जाते, जी कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी यासाठी आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची उपासना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या आषाढ महिन्यात मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे दिवस येतील. आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी कुलदेवीला अर्पण करायची आहे? तर ही सेवा कशी करायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप न करता बघा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीची कृपा, आशीर्वाद ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे, तर आपल्याला ही सेवा आषाढ महिन्यातील मंगळवारी करायची आहे. प्रत्येक मंगळवारी हा उपाय करण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर एखाद्या मंगळवारी नाही शक्य झालं तर जेवढ्या मंगळवार तुम्हाला जमेल तेवढ्या मंगळवारी तुम्हाला ही एक वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. आता आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार येतात. 4ही मंगळवारी जर तुम्ही हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरेल. आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आषाढ महिन्यातील मंगळवारी आपण व्रत करत असतो. तुम्ही करत नसेल तर तुम्ही नक्कीच आषाढ महिन्यामध्ये मंगळवारचं व्रत करायला सुरुवात करा, कारण या आषाढ महिन्यामध्ये एक गुप्त नवरात्री येते आणि नवरात्र तिथी ही आपल्या कुलदेवीला समर्पित असते आणि मंगळवार हा देखील आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणून आषाढ महिन्यातील मंगळवारी अनेक स्त्रिया व्रत करत असतात, कारण आषाढ महिन्यातील मंगळवारच व्रत हे खूप जास्त प्रभावी मानलं जातं. जी स्त्री श्रद्धेने मंगळवारी व्रत करून आपल्या कुलदेवीची पूजा करते तर त्या व्यक्तीची, त्या स्त्रीची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होते. आपली कुलदेवी ही आपली कुलस्वामिनी आहे आणि ती आपल्या कुळाचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. प्रत्येक घरातली कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि हीच कुलदेवी आपल्याला कुळाचा उद्धार करत असते. कुलदेवी ही वंशवृद्धी करणारी असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा किंवा कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा नेहमी असतो आणि म्हणून घरात जर कुलदेवीचा टाक असेल तर फोटो असेल तर नित्यनेमाने आपल्याला कुलदेवीची पूजा करावी. जेव्हा आपण आपल्या घरात आपल्या कुलदेवीची पूजा करतो तेव्हा ती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहून आपल्या परिवाराचे संरक्षण करत असते.
आपल्या घरावर येणारं सर्व संकट, विघ्न व आपत्ती दूर करत असते आणि या कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुख संपत्ती आणि आरोग्य यामध्ये वृद्धी होते. पण जर तुमच्या हातून तुमच्या घरामध्ये कुलदेवीची कोणतीच सेवा घडत नसेल तर संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. खास करून घरातील मुलांच्या प्रगतीमध्ये खूप जास्त अडथळे येतात. आता तसं बघायला गेलं ना, अनेक जणांना आपली कुलदेवी कोणती हे सुद्धा माहिती नाही आणि त्यामुळे त्या लोकांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपली कुलदेवी ही नक्की कोणती आहे हे माहीत करून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला सुद्धा अजून तुमची कुलदेवी माहित नसेल तर तुमच्या गुरूंकडे जाऊन तुम्ही तुमची कुलदेवी जी आहे तर ती माहीत करून घ्या आणि त्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो बनवून तो आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा ही आपल्याला करायची आहे. आणि जर तुम्हाला माहिती करून सुद्धा कुलदेवी तुम्हाला माहित होत नसेल, समजत नसेल तर काय करायचं आहे, काही दिवस रात्री झोपण्या अगोदर 108 वेळा 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ग्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि रात्री झोपून घ्यायचा आहे. नक्कीच कुलदेवी जी आहे ना ती तुमच्या स्वप्नात येते आणि आपल्याला संकेत देत असते. तर त्यावरून सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे नक्कीच समजून जाईल. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट खोटी वाटते, पण ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी हा अनुभव नक्की घेऊन बघा. 100% तुम्हाला हा चमत्कार दिसून येईल. आता आपण पाहणार आहोत की आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी आपल्याला कुलदेवीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे. आता ही सेवा किंवा हा उपाय करण्यासाठी देवघरामध्ये आपल्याला कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती ही असायला हवी, तरच आपण ही वस्तू अर्पण करू शकतो. आता जर तुमच्याकडे टाक, फोटो, मूर्ती काहीच नसेल ना तर एक सुपारी घ्या आणि तिलाच आपल्या कुलदेवीचं प्रतीक मानून त्या सुपारीला म्हणजेच कुलदेवीला जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अर्पण करायची आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे घरातील एका तरी स्त्रीने या आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी उपवास करायचा आहे. तो संध्याकाळी सोडायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता, पण घरातल्या स्त्रीने शक्यतो कर्त्या स्त्रीने हे व्रत करावं. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्या घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरातली जी काही नित्य नेमाची कामं आहे, चहा नाश्ता, तर ती सर्व कामं तुम्ही करून घेऊ शकता आणि यानंतर तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्या अगोदर शक्य असेल तर उंबरठ्यावरती छान हळदीचं लेपन करायचं आहे. नसेल शक्य तर फक्त उंबरठ्याला हळदी कुंकू लावून तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता या सेवेसाठी तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता. संकल्प का करायचा? जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे किंवा तुमचं एखादं काम भरपूर दिवसापासून अडलेलं आहे तर ते काम पूर्ण होत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही तर ती इच्छा आपल्याला कुलदेवीकडून पूर्ण करून घेण्यासाठी, आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता. पण तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नसेल तर तशीच करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जाते की कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती सेवा किंवा तो उपाय भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असतो. म्हणून तुपाचा दिवा लावायचा आहे. तेल असेल तर तेलाचा सुद्धा तुम्ही लावू शकता, पण शक्यतो ही सेवा करताना तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता. यानंतर धूपदीप, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा ताक असेल तर त्या ताकावरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. सुपारी घेतलेली असेल तर सुपारीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादं मोठं स्टीलचं ताट घ्यायचं आहे.
प्लास्टिकचं भांड वापरायचं नाही, शक्यतो ताम्हणच घ्या आणि त्यामध्ये सर्वप्रथम हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढा आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहे. त्या तुम्हाला आपण कुलदेवीचा ताक ठेवायचा आहे किंवा सुपारी असेल तर ती तुम्ही सुपारी ठेवू शकता. आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकवाने अर्चन करायचं आहे. आता हे कुंकुमार्चन किती वेळा करायचं तर 11 वेळा करायचं किंवा 16 वेळा तुम्ही करू शकता किंवा 108 वेळा केला तरी सुद्धा चालेल. आपल्या उजव्या हाताच्या अनामिका आणि मधलं बोट आणि तसेच अंगठा या 3 बोटांमध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू घ्यायचं आहे. देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत अर्पण करत जायचं आणि जर नाही झालं तर आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटाने तुम्हाला कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. कुंकुमार्चन करत असताना तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे किंवा कुलदेवीचा मंत्र येत असेल तर तो सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा नवरनव मंत्र पठण करायचं आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला देवीला खडी साखर अर्पण करायची आहे. म्हणजे खडी साखरेचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक 11 लवंगा म्हणजे पूर्ण फूल असलेली 11 लवंग घ्यायच्या आहेत आणि एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि ओम एम रिंग क्लिंग चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही लवंग आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे. असं तुम्हाला एक एक करून 11 लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. आणि जर तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी किंवा सकाळी खिरीचं नैवेद्य बनवणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. या आषाढ महिन्यातील एक तरी मंगळवारी तुम्हाला आपल्या कुलदेवीला खिरीचा जो नैवेद्य आहे तर तो दाखवायचा आहे. तसेच या दिवशी शक्य असेल तर आपल्याला कुलदेवीला गजरा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा वेणी असेल तर ती सुद्धा अर्पण करू शकता. आता या सगळ्या सेवेसोबतच एक खूप महत्वाची वस्तू येते जी आपल्या कुलदेवीला अर्पण करायची असते. कारण आपल्या कुलदेवीची सेवा किंवा पूजा ही त्या वस्तूशिवाय अपूर्ण असतं. ते म्हणजे तांबूल. तांबूल म्हणजेच पानाचा विडा, ज्यामध्ये 2 विड्याची पानं असतात आणि ज्याला खाऊची पानं देखील म्हटलं जातं. त्यावरती थोडासा काच, चुना, बडीशेप टाकायची असते आणि थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि 2 केसरच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि या सोबतच तुम्हाला अख्खी जी वेलची आहे ना, हिरवी वेलची, तर ती ठेवायची आहे. एक विडा तयार करून आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा विडा तयार करता तेव्हा एक लवंग घेऊन तो तुम्हाला वरून असा खोचायचा आहे आणि यानंतर हा पानाचा विडा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे. आता हा विडा तुम्ही अर्पण केल्यानंतर तुमची सेवा करून झाल्यानंतर 1 ते 2 तासानंतर तुम्ही हा विडा उचलून तो घ्यायचा आहे आणि तो बारीक करायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला तो थोडा थोडा म्हणून प्रसाद द्यायचा आहे खायला. आपल्या घरातील व्यक्ती सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे तर ती करायची आहे. प्रत्येक मंगळवारी शक्य नसेल तर हरकत नाही, पण तुम्ही आषाढ महिन्यातील एक तरी मंगळवारी हा उपाय आहे जो आहे तर तो करू शकता. पण प्रत्येकाने हा उपाय आहे तो करायचाच आहे. आता दुसऱ्या दिवशी हे कुंकुमार्चन तुम्ही केलेलं आहे तर ते कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि दररोज ते कुंकू आपल्या कपड्यावरती लावायचं आहे, कपाळावरती लावायचं आहे. जेव्हा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती महत्वाच्या कामासाठी जात आहे तर ते कुंकू घेऊन त्या व्यक्तीच्या कपाळावरती एक टिळक लावा. नक्कीच त्या व्यक्तीला ज्या कामासाठी तो गेला आहे त्या कामामध्ये 100% यश मिळेल. तसेच मुलांच्या कपाळावरती सुद्धा या कुंकवाचा टिळक दररोज लावा आणि स्वतःच्या कपाळावरती सुद्धा लावत जा. नक्कीच वाईट नजरेपासून किंवा वाईट लोकांपासून आपलं संरक्षण होतं. आता ज्या लवंगा तुम्ही अर्पण केल्या आहेत तर त्या स्वच्छ करून तुम्हाला त्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. पुन्हा जर तुम्ही कुलदेवीची पूजा करणार असेल तर ते या पूजेमध्ये या लवंगा तुम्ही पुन्हा वापरल्या तरीही चालेल किंवा लवंगा स्वच्छ करून घ्या किंवा जेव्हा तुम्ही घरामध्ये चहा बनवता तेव्हा चहामध्ये या लवंगा तुम्ही टाकू शकता किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला एक एक लवंगा तुम्ही खायला देखील देऊ शकता. तर ही अत्यंत महत्वाची माहिती ही मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती.
तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या कुलदेवीला 11 लवंगा ह्या अर्पण करायच्या आहेत. म्हणजे ह्या 11 लवंगा जर तुम्ही अर्पण केल्या तर तुम्हाला नक्कीच सोन्यासारखे दिवस बघायला भेटेल. तर अशा प्रकारे ही माहिती मला तुम्हाला शेअर करायची होती. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर मग भेटूया अशाच आध्यात्मिक माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.